नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची भेट घेतली आहे. ठाकरेंचे खासदार वेगळा गट तयार करणार अशी जोरदार चर्चा असतानाच अनंत कळसे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या भेटीमुळे आता लक्ष वेधलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी अनंत कळसेंशी कायदेशीर मार्गावर चर्चा केल्याची देखील माहिती समोर येते आहे, पण अनंत कळसेंनी मात्र यावरती बोलण्यास नकार दिलाय. अनंत कळसे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी. पाहूयात. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे जे आपल्या सोबत आहे. एक पक्ष आहे शिवसेना ठाकरे गट. त्या पक्षातील काही खासदार नवा गट स्थापू इच्छितात. नेमके आता यांची बघितलं तर कायदेशीर असं विश्लेषण कसं करता येईल, किती लोकांना बाहेर जाऊन गट स्थापन करावा लागेल ज्यावेळेस त्यांची मान्यता आहे ती रद्द होणार नाही. 10वी अनुसूची जी आहे 1985 साली आपण घटनेमध्ये याचा समावेश केला. याचा प्रमुख उद्देश होता की पक्षांतर रोखणं हा त्याचा प्रमुख उद्देश होता. पण यामध्ये असं दिसतंय की आता त्यामध्ये पूर्वी स्प्लिटची तरतूद होती, म्हणजे फुटून बाहेर पडण्याची तरतूद होती, पण ती तरतूद माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असताना ती रिमूव्ह करण्यात आली. आता पॅरा 4 प्रमाणे फक्त मर्जरची तरतूद आहे, विलिनीकरणासंदर्भात तरतूद ठेवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा मूळ राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष या दोन्ही पक्षामध्ये फूट पडून जर 2/3 पक्षांनी सदस्यांनी वेगळा गट स्थापन केला. आता इथे 9 आहे, 9 खासदार आहेत त्या पक्षाचे. 7 सदस्यांनी हे विलीन झाले, पण त्यासोबत मूळ राजकीय पक्षामध्ये सुद्धा विलिनीकरणाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. मूळ राजकीय पक्ष म्हणजे त्यांचे पदाधिकारी आहे, झटपी आहे, कॉर्पोरेशन आहे, या लेवलचं त्या संघटनात्मक पातळीवर सुद्धा तशीच फूट पडली पाहिजे आणि संसदीय पक्षामध्ये सुद्धा फूट पडली पाहिजे. आणि याने जर ते सिद्ध करू शकले, दोन्ही याच्यामध्ये फूट पडली, तर मग हे विलिनीकरण मान्य होईल आणि पॅरा 4 प्रमाणे त्यांचं सदस्यत्व राहू शकेल. म्हणजे 9 पैकी 7 लोकांनी वेगळा गट स्थापन करणं गरजेचं आहे. हो, 9 पैकी 7 लोकांनी संसदीय पक्षात वेगळा गट स्थापन करणं गरजेचं आहे आणि त्या गटाने किंवा त्या पक्षाने कुठल्या तरी एका पक्षात विलीन होणं हे तेवढं महत्त्वाचं आहे. तर त्यानंतरच त्याचं सदस्यत्व राहू शकेल. आणखी काय काय पर्याय आहेत त्यांच्यासमोर? दुसरे पर्याय हाच एक पर्याय आहे, पॅरा 4 मध्ये हाच पर्याय. आता ममता बॅनर्जीच्या याच्यात बघा, ते कदाचित 20 आमदार होते, त्यांनी ममताचे 20 आमदार फुटून निघाले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन करून, वेगळा पक्ष स्थापन करून कुठली तरी त्रिपुरा ऑल इंडिया अलायन्स असा कुठला तरी, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, त्यामध्ये ते विलीन झाले. त्यामुळे त्यांचा गट किंवा त्यांच्या पक्षाला मान्यता मिळू शकेल आणि असं पत्र त्यांनी अध्यक्षांना सुद्धा दिलेलं. तीच प्रक्रिया कदाचित तिथे राबवली. आमदारांच्या बाबतीत म्हटलं तर आमदार काही जाऊ शकतात, म्हणजे त्यांना किती संख्या लागेल जायला? 20 काहीतरी संख्या त्यांची. नाही, बरोबर आहे ना, जे 2/3 पाहिजे. आता त्यांच्यामध्ये त्यांची एक्झॅक्टली मला संख्या माहीत नाही, पण त्यांची संख्या आता जी आहे त्याच्या 2/3 जर आमदार गेले तर ते सुद्धा ऍप्लिकेबल होऊ शकतो. अच्छा, म्हणजे एवढी संख्या गेल्यानंतरला त्यांचा गट कायम राहू शकतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये त्यांना विलीन व्हावं लागेल, त्याशिवाय त्यांना मान्यता नसेल कायद्याप्रमाणे. ठीक आहे. आपण शिंदेची भेट घेतलेली आहे, ही आकडेमोड नाही ना? हा, एकंदरीत आपण बघितलं की सर्व जे विश्लेषण या संदर्भातलं त्यांनी केलेलं आहे की ठाकरे गटातील किती खासदारांना बाहेर पडल्यानंतर, म्हणजे 9 पैकी 7 जणांना बाहेर पडल्यानंतरच त्यांची जी खासदारकीची मान्यता आहे ती कायम राहणार असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र धायळकरांसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.